श्री भैरवनाथाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आमच्या वाशिम नगरीमध्ये रात्री आमच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री भैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता या देवस्थानच्या असणाऱ्या मूर्तीची प्रत्यक्ष जोगेश्वरी मातेचीच मूर्ती अशी चोरी गेलेली आहे। त्याबरोबरच चांदीच्या पादुका, देवीच्या गळ्यामध्ये असणारा जोगेश्वरी मातेचा चांदीचा हार, श्री भैरवनाथ महाराजांच्या गळ्यामध्ये असणारा चांदीचा हार, सोन्याचा सर्व दागिने जोगेश्वरी मातेचे आणि सर्व मूर्तीसहित मुकुटासहित जोगेश्वरी मातेची मूर्ती चोरून नेलेली आहे। तरी यामुळं आमच्या सर्व गावावर अतिशय श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेची मूर्ती नेलेली आहे, चोरी झालेली आहे। त्यामुळे सर्व गाव हळहळ व्यक्त करत आहे। आजपर्यंत 100 वर्षाच्या आमच्या माहितीनुसार 100 वर्षामध्ये या देवस्थानची कधीसुद्धा चोरी केलेली झालेली असं आठवामध्ये नाही। तरी आणि जवळजवळ 1 महिनाभर झालं आमचं गाव सर्व जागरूक आहे, जागं राहतं, परंतु नजर चुकीने आमच्याकडूनच आमच्या देवस्थानमध्ये असलेला जो CCTV आहे तो शनिवारीच्या दिवशी रविवारी देवाची पूजा असते, त्यामुळं त्या पुजाऱ्याकडून तो TVचा असा पिन खोसण्यास तो विसरलेला होता आणि त्यामुळं CCTV कॅमेरा बंद असल्यामुळं या देवस्थानची चोरी झालेली आहे। आणि आमची भैरवनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष नानासाहेब जोळ, मी स्वतः वनराज जगन्नाथ राऊत सचिव म्हणून आज फेऱ्यात दाखल करण्यासाठी खजिनदार सचिन भोईटे, सहसचिव म्हणून तानाजी किसन जोळ आम्ही सर्वजण आलेलो आहेत। सर्व गावामध्ये पोलीस यंत्रणा, सोलापूरचे सर्व PI वगैरे सर्व आलेले आहेत। तरी आमची एवढीच शासनाकडे विनंती आहे, घरगुती चोरी होणं हे एक साहजिक आहे, परंतु देवस्थानची चोरी होणं आणि देवच चोरून नेणं आणि त्याबरोबर देवाची मूर्ती चोरून म्हणजे तुम्ही कुठंतरी एखाद्या देवस्थानच्या एखाद्या गावाच्या श्रद्धेलाच तुम्ही हात घातलेला आहे का काही, तरी तुम्ही अशा असणाऱ्या चोरांचा तुम्ही शोध शासन नक्कीच घ्याचा, याबद्दल आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे। आणि आमच्या श्रद्धास्थान असलेल्या जोगेश्वरी मातेचे सोनं गेलं तरी काय हरकत नाही, परंतु तुम्ही मूर्तीचं मुकुटच चोरून नेले आहे। त्यामुळं अतिशय आम्ही सकाळपासून पाण्याचा घोटसुद्धा घेतलेला नव्हता, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे। परिणाम हे देवाची सेवा करत आहोत, अतिशय दुःख झालेलं आहे। चोरी पैशाची बाब नाही, परंतु श्रद्धेचा फार मोठा विषय आहे आणि आमच्या गावामध्ये महिनाभर झालं अनेक चोऱ्या होत आहेत। त्याबद्दल सचिन भोईटे हे पत्रकार आहेत, ते सुद्धा तुम्हाला सोनं आणि चांदी साधारण आमच्या अंदाजाप्रमाणे 10 लाखाची चोरी झालेली आहे। कारण का चांदीच्या पादुका होत्या त्या जवळजवळ 1 लाख म्हणजे 1 किलोच्या होत्या आणि देवाचे जे हार होते ते अर्धा किलोचे होते। जोगेश्वरी मातेचा चांदीचा हार अर्धा किलोचा होता, श्री भैरवनाथ महाराजाचा त्याच्याही पेक्षा मोठा होता, तो अर्धा किलोपेक्षा जास्त असेल, परंतु आम्ही अंदाजे साधारण 9 केले असेल लोकांनी, त्याचं काय आम्ही मोजमाप केलेलं नाही। आणि त्यामुळं आमच्या अंदाजाने साधारण आजच्या किमतीला तो 10 लाख रुपयाची चोरी झालेली आहे। आपण या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे आम्ही सकाळीच केलेलं होतं, पोलीस प्रशासन सुद्धा सकाळीच आलेलं होतं, पण त्यांनी श्वान पथक सोलापूरहून येणार आहे, त्यामुळे त्यांच्याच मान्यानुसार आम्ही फिर्याद दाखल करण्यासाठी इथं पोलीस स्टेशन आलेलो आहे। फिर्याद दाखल झालेली आहे। आता त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी 2,80,000 रुपयाची त्यांनी शासनाचा त्यांचा काय नियम आहे त्याप्रमाणे त्यांनी दाखल करून घेतलेली आहे। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ती चोरी म्हणजे गावकऱ्यांच्या भावनिक ठेच पोचले आहे मनाला। गेल्या महिन्याभरामध्ये वाशिंदामध्ये अनेक चोरीचे प्रकार घडले। शेतकऱ्यांसाठी जो नदीला विद्युत पंप असते 10 HP 12 HPचे 12.5 HPचे, त्यातील जो विद्युत तांब्याच्या तारा असते ते फोडून नेण्याचे प्रकार घडले आहेत। रात्रीच्या वेळी जे काही उन्हाळ्यामध्ये महिला घरासमोर झोपलेले असतात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकवण्याचे प्रकारही घडलेला आहे। वारंवार मोबाईल असतील, चार्जिंग लावलेले मोबाईल घरातील 5-6 मोबाईल गेलेले आहेत। वारंवार तक्रार करून या ठिकाणी आजही मोठी ग्रामदेवतेची चोरी झालेली आहे
आम्ही आताच फिर्याद दाखल केलेली आहे. 1 किलो चांदीची आजची किंमत 2,80,000 रुपये, सोने 1.5 लाख रुपये आजची किंमत आहे. अशी एकूण जवळजवळ आजची किंमत धरली तर 10-12 लाख रुपयाची चोरी झालेली आहे. सर्व यंत्रणा आपल्या करमाळ तालुक्याची कर्तव्यदक्ष PI मानेसाहेब असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी असतील, सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे. गावातील सर्व ग्रामस्थ असतील, ट्रस्टचे जे पदाधिकारी अधिकारी आहेत सगळे, त्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य करून लवकरात लवकर आरोपींना पकडावी पोलिसांना अशी विनंती आम्ही करत आहोत. साधारणतः चोरीचा प्रकार याविषयी काय माहिती? 1 ते 2च्या जे काही बंधुधोळ म्हणून एक शेतकरी इथं, ते रात्री नदीला 12:30 वाजता गेले. त्यांनी या ठिकाणी मंदिरावर एक गाडी आणि एक अज्ञात माणूस काढलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी युवक असतील, रात्री मंदिरावर प्रसन्न असं वातावरण असल्यामुळे अनेक जण तिथे थांबतात. बरोबर. आणि ते थांबल्यामुळं असे काही मनात आल्या नाही की बाबा हे चोरच असते म्हणून. दर्शन घ्यायला आले असते. दर्शन गेलं असते. हे एक त्यांचा भ्रम झाला, तर ते पुढे निघून गेले. त्यानंतर वाघमोडे म्हणून आहे ते त्यांच्या मुलीची परीक्षा देऊन रात्री मोबाईलच्या तोरतीने आपल्या घराकडे मंदिराकडे चलत येत होते. त्यांना एक मोटरसायकल प्रथमदर्शी असं सांगण्यात आलं की कट मारून अतिशय वेगाने पुढे गेली. त्यांनाही वाटलं असं की, परंतु ही महिनाभर जी काही चोरीचा प्रकार घडत आहे यावरून असं लक्षात येत आहे की खरोखरच जी चोरी झालेली आहे त्याचा लवकरात तपास करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावं अशी गावकऱ्यांची विनंती. पुढे